नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ डायरेक्ट मी 2 वाजता चालू करतोय. सकाळपासून एवढी म्हणजे गडबड चालू आहे ना की बस मला मिटिंगला जायचंय. 4 वाजता लोक आपली ट्रेन आहे माझी डायरेक्ट नाही का तळेगाव डेक्कन घेऊन आपण डायरेक्ट दादरला थांबणार आहे. तर बघा दुकान फक्त उघडलं तर थोडं कामात आलो तर लगेच कस्टमर आले. म्हणजे असं आहे दुकान चालू केलं का लगेच काय ना काय होत राहते. असं खूप चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर सगळं आता हे तुम्हाला रेनोव्हेशनचं कापासून मी म्हणतोय खूप उत्सुकता आहे. पण काय होत आहे ना की वेळेमुळं ह्याच्यामुळं आणि हे आता मीटिंग नक्की ह्याच्यात आली 3-4 तारखेला 2 दिवसात थोडा त्याच्यामुळे कायच करता येत नाही. आटोक्यात म्हणजे सगळं गाठून आल्यासारखं झालंय. आता बघा एकदम हे चालू आहे. व्हिडिओ काढले. दुकान उघडलं नव्हतं पण दुकान उघडलं की लगेच गिराईक झाले. असं होतंय. फक्त दुकानावर थांबणंच लय ही आहे. खूप महत्वाचं आहे. सगळ्यांनी या बरं का पण ओपनिंगला. इंस्टाग्रामला जर तुम्ही नसाल तर मला इंस्टाग्रामवर आहे मी औदुंबरगेच गाईड आहे. त्याचबरोबर कलेक्शन याचं दिव्य सुगंध आले आपलं आणि कलेक्शन त्याची पण आयडी नवीन काढली इंस्टाग्राम मध्ये. आणि आपण ऑफर पण ठेवणार आहे. ऑफर पण ठेवणार आहे. ऑफरचा व्हिडिओ मी मे बी तिकडे गेल्यानंतर काढेन. तसं का अजून कामाचं अजून ऍसिडिटी नाही आहे. जर शुक्रवारी उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण झालं तर माल भरता येतो म्हणजे रविवारी आपल्या डायरेक्ट ओपनिंग करता येते. त्या हिशोबाने प्रयत्न चालू आहे. बघूया आज माझा प्रवास कसा होतोय काय होतोय नाही का. आणि त्याचबरोबर पाऊस पण भरलाय काय सांगता येत नाही. लय डेंजर काम चाललंय. असं चला तर निघतो मी. तो येणार आहे माणूस माऊली आमचा आहे भाऊ आलाय आणि हे पण आले त्याचे बायको भाऊजा आलेत मदत करायला. काल ओरडल्यामुळे जरा आल्यात लवकर असं त्यांना जोडून देतो आणि डायरेक्ट आपण निघतो. आता मी ट्रेनकडे चाललो होतो पण अचानक पाऊस आल्यामुळे डायरेक्ट रिक्षा बुक करावी लागली आहे. रिक्षाने चाललो आता कोल्हापूर. पावसाचे दिवस नाही गेले तो तिथे झाला कंटिन्यू पाऊस चालला त्यामुळे काय आणि ट्रेन काही वेळेवरच येते त्यामुळे ट्रेनला वेळेवर जावं लागते. त्यामुळे अर्धा तास तर आधी पोहोचावं लागते तिथं असं. त्यामुळे चाललोय रिक्षाने डायरेक्ट ट्रेनला. तर आलोय तळेगाव स्टेशनला आणि येताना खूप भिजलो म्हणजे रिक्षा जरी होतं तर सगळं एकदम फास्ट चालत होता. एकतर त्याला थोडे भावानं हे केले होते आणि त्याचबरोबर पाऊस पण भरपूर होता. आता पण बघा स्टेशनला आलोय तर एवढी गर्दी आहे ना की पास इकडे आणि इकडे आबाळ पण लय आले वर भरपूर आहे. आता येणार आहे 4 वाजता ट्रेन येणार आहे. 4 वाजता आली मग आपण जाणार आहे. आलोय मी आपले मुंबईची मायावनगरी म्हणजे मुंबईमध्ये दादरमध्ये. सकाळी किती वाजता 2च्या आसपास आम्ही निघलो होतो घरापासून. ट्रेन 4:30 होती. 4:30 वाजले आणि नंतर आता आम्ही ते जवळजवळ 7:30-8 वाजत आलेत. जवळ 4-5 तास नसते प्रवासाला जातात नाही का. तर आलोय बघा सगळे एवढी गर्दी आहे ना भयंकर की वास. सगळे मायावनगरी जिकडं बघाल तिकडं असे मेंढरासारखे जातात. बघा इकडं सिद्धिविनायक. प्रत्येक वेळेस मी लवकर येत असतो पण ह्या वेळेस थोडा उशीर झालाय कारण मला घरी काम होतं त्यामुळे काय लवकर येणं जमलं नाही. आता जायचं आपल्याला त्या तिकडे पलीकडे आपलं हॉटेल बुकिंग केलंय तिकडे हॉटेलमध्ये जाऊया. आमचे पिल्ले काय करतात बघू. पिल्ले म्हणजे कलिग वगैरे काय करतात ते बघूयात. तर मध्यंतरी जे कबूतरखान्यावरून जे भांडण चालू होतं हे तो कबूतरखाना आहे बघा. हे कबूतरखाना आहे. बरेच दिवस नाही का हे प्रॉब्लेम होता. लवकर जावं लागतं पलीकडल्या साईडला जायचं आपल्याला. हे सगळं बघा पॅक केलंय. ट्रॅफिक वगैरे काय ट्रॅफिकचा काय विषयच नाही. आणि हे तर ही लागते बस लागते तर सगळे लाईनीत उभं राहिले सगळे नाही का असे. आपल्याला इकडे जायचंय. बघा भयंकर गर्दी कस काय बघा. हे सगळं पॅक केलं यांनी. आता तिकडून वळून आपल्याला त्या तिकडे जायचंय. त्या पलीकडल्या साईडला जे आहे आपलं हॉटेल आहे तिकडे जायचंय. कसं गर्दी भयंकर गर्दी जिकडे तिकडे गर्दी. अजून इकडे आलो मी माघारी. कधी एक दिवस कधी तर बंद असतो पण कंटिन्यू तर चालू असते. बघूया आपण आता आमचे पिल्ले काय करतात. फायनली रूम मध्ये आलो. एसी रूम आहे. एसी म्हणजे असं द्या कामापुरते ठीक आहे नाही का. एसी 3 लोकांचा बेड आहे कॉमन रूम मध्ये ठीक आहे. असं काय आपल्याला काय 2 दिवस आपले कसं तर काढायचे आणि आपले हलायचे. इथल्यापेक्षा घरचे लय वाटत नाही. घरी काम चालू आहे सगळं दुकानाचं सगळं लक्ष तिकडेच आहे. काय मीटिंग असल्यामुळं काय ते हे नाही करता येत आपल्याला निग्लेक्ट नाही करता येत त्यामुळे यावंच लागतं आणि ॲन्युअल मीटिंग आहे त्यामुळे असं आलोय. आता बघूया फॉर्मॅट वगैरे थोडं राहिले ते भरतो जेवण करतो आणि झोपतो असं. बाकीच काय जास्त दाखवू शकत नाही कारण काय ते आहेत बरेच कामं त्यांची असतं वेगवेगळे वगैरे काय ते आपण काय सोशल मीडियावरती नाही दाखवू शकत. त्यामुळे असो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू बाय.